बडनेरा स्वॅप प्रकरणात भाजपा महिला मोर्चा यांनी संताप व्यक्त केला असून प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर त्यांनी सडेतोड टीका केली। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना डोळे असून त्या आंधळ्यात झाला आहे असा टोलाही त्यांनी बैठकीदरम्यान दिला। कोरोनाच्या स्वॅप प्रकरणात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विचित्र अशोभनीय प्रकार घडत आहे। चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांसोबत अश्लील प्रकरण घडले, तर पनवेलमध्ये एका युवतीवर बलात्कार करण्यात आला। आता मात्र अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातील ट्रामा केअर क्वारंटाईन सेंटरमध्ये एका युवतीच्या गुप्तांगाचे स्वॅप प्रकरण घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आता भाजपा महिला मोर्चा आक्रमक होऊन 2 दिवसापूर्वी राजापेठ चौकात या प्रकरणाचा निषेध करण्यात आला होता। तर रविवारी भाजपा कार्यालयात प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर चांगला संताप व्यक्त केला। त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत महाराष्ट्रातील अनेक क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार घडत आहे, त्यातच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहे। पालकमंत्री ठाकूर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना आंधळे बनले का अशी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती। त्यावर चित्रा वाघ यांनी टोला देऊन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना डोळे असून त्या आंधळ्या बनल्या आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बडनेरा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेला प्रकार निंदनीय असून याला जिल्हा शल्य चिकित्सक सुद्धा जबाबदार आहे। त्यांनी खुर्चीवर बसू नये, आता सत्ताधारी नेते कुठे गेले अशी संतप्त प्रतिक्रिया ही वाघ यांनी व्यक्त केली। या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपा जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, महिला अध्यक्षा निवेदिता चौधरी, उपमहापौर कुसुम साऊ, सुरेखा लुंगारे, सुचिता बिरे आदी उपस्थित होते। क्वारंटाईन सेंटरमधल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आहे। फक्त क्वारंटाईन सेंटरचंच नाही तर क्वारंटाईन सेंटरच्या बाहेरच्या पण महिला सुरक्षित नाही आणि त्याच्यामध्ये अतिशय गलिच्छ असा प्रकार हा अमरावतीतल्या बडनेरामध्ये घडला की त्या ठिकाणी कोविड टेस्टिंगच्या स्वॅब टेस्टिंगच्या नावावरती त्या महिलेच्या गुप्तांगातील स्वॅब केला। अतिशय गलिच्छ प्रकार हा घडला आणि त्याच्यामुळेच आमचं असं म्हणणं आहे की फक्त तो आरोपी तर तो आहेच, पण त्याच्याबरोबरीने त्याचे जे इंचार्ज आहेत, ज्यांच्या हाताखाली सिव्हिल सर्जनच्या हाताखाली काम करतो हा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा कर्मचारी त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई का होऊ नये। याच्या आधीसुद्धा कोरोनाच्या अव्यवस्थेबद्दल हायकोर्टाजवळ या जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांनी 2दा माफी मागितलेली आहे आणि त्याच्यामुळे फक्त हे अपराधी नाही आणि या घटनेत फक्त ही घटना नाही तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी या घटना घडत आहेत त्या ठिकाणचे प्रशासनीय जे अधिकारी आहेत ते सुद्धा या त्यांच्या नेग्लिजन्समुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे या गोष्टी होतात हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यासाठीच मी इथं आले होते। त्या ठिकाणी आम्ही पीडितेची भेट घेतली, पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्या मुलीचं मला आज कौतुक करायचं की ती धाडसाने पुढे आली, कौतुक करायचं आहे तिच्या कुटुंबियांचं की ते तिच्यामागे स्ट्रॉंगली उभे राहिले आणि म्हणून हे प्रकार समोर आले। जी मला माहिती मिळाली त्याच्यातून असं कळलं जे अतिशय धक्कादायक आहे की त्या माणसाने हेही कबूल केलं आहे की याच्या आधीसुद्धा मी बऱ्याच महिलांच्या अशा पद्धतीने स्वॅब घेतले। भीती ही आहे की राज्यामध्ये स्वॅब टेस्टिंगच्या नावावरती ग्रामीण भागातल्या माझ्या भगिनींसोबत कसे प्रकार घडले असतील आणि याच्यासाठी ताबडतोब सरकारकडनं जनजागृती होणं गरजेचं आहे। जनजागृती कसली तर कोरोनाच्या ज्या स्वॅब टेस्टिंग आहेत या फक्त आणि फक्त नाक आणि घसाद्वारे घेतल्या जातात, शरीराच्या कुठल्याही इतर अवयवातून घेतली जात नाही, अशा पद्धतीची जनजागृती ताबडतोब होणं गरजेचं आहे। यशोमतीताई इथल्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या आणि पालकमंत्री आणि यशोमतीताई महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा आदेश दिले आहे। काय सांगाल आपण यशोमतीताई? नाही, त्यांनी केलंच पाहिजे। याच्यामध्ये कोणाला एकाला टार्गेट करण्यासाठी इथं आलेलो नाही आहोत आम्ही। ही कलेक्टिव्ह जबाबदारी, सरकारची जबाबदारी, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी हा शिवरायांचा महाराष्ट्र त्यांच्या कृतीतून दाखवला पाहिजे, ही आमची मागणी आहे। हे जे वाढते अत्याचार आहेत, महिलांवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार होतात, त्याच्यामुळे महिलांच्या जीवनातला जो सन्मान आहे तो कुठेतरी हरवल्यासारखा झाला। आज राज्यामध्ये दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे की माझ्या घरातल्या महिलेला, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, बायको असेल, यांना पाठवायचं की नाही कोरोना सेंटरमध्ये? जर त्या ठिकाणी असे प्रकार होत असतील तर मग त्यांनी आता ती जायचं, उपचार घ्यायचे की घरात मारायचं, याचंसुद्धा उत्तर सरकारने दिलं पाहिजे। या आणि याच्यासारख्या गोष्टी तुम्ही बघितलं की आज लॉकडाऊनमध्ये मी इथे आले, आज या ठिकाणी मला वाटतं कर्फ्यू आहे, पण तरी आम्ही आलो ते याच्यासाठी आलो, आम्हालाही आमचा जीव प्यारा आहे, पण आम्ही याच्यासाठी आलो की या घटना होऊ नये आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी दिसत आहेत प्रशासनाला पाठीशी घालण्याचा जो प्रकार आहे ना तो चुकीचा आहे आणि तो होऊ नये। मला त्यांनी उत्तर द्यावं की या एवढ्या घटना ज्या मी सांगितल्या, चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, पनवेल असेल, पुणे असेल, पुण्याची कालची दुसरी घटना असेल, तुमचा बडनेरा असेल, या
आहे ना, महिलांच्या अब्रूशी तुम्ही असं खेळू शकत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना जबाबदार ठेवलंच पाहिजे. ज्या वेळेला एखादी बाई त्या स्वाईन क्वारंटाईन सेंटरमध्ये येते त्यावेळेला तिची पूर्ण जबाबदारी डिस्चार्ज होईपर्यंत ही त्या प्रशासन अधिकाऱ्याची नाही का? आणि म्हणून त्यांना वाचवायच्या नादांमध्ये महिलांची तुम्ही इज्जत दावावर लावू शकत नाही, त्यांची अब्रू तुम्ही दावावर लावू शकत नाही. तर हीच आमची मागणी होती आणि आम्ही हातात हात घालूनच काम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून. परंतु ज्या ज्या ठिकाणी अशा त्रुटी दिसतात त्या सरकारच्या समोर आणणं हे आमचं कामच आहे आणि याला कुठलाही राजकीय रंग नाही. एक महिला म्हणून आम्ही सगळेजणी आलो, इथे उभे असलेल्या प्रत्येकीने आपले जीव घ्याला आणि तरी आलो आहे. का आलो आहे की आणखीन या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब याच्यावरती SOP बनवावी, ती लागू करावी आणि फक्त आरोपी नाही तर प्रशासन अधिकारी किंवा जे असतील ते ज्यांच्या हलगर्जीपणामुळे या गोष्टी घडतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.